नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये। नेमकीच पोलीस भरती संपलेली आहे, थोडेफार निकाल लागणं बाकी आहे। ज्यांचे निकाल लागले, काही विद्यार्थी लागले, बरेच विद्यार्थी कटले। आता काही जणांना विचारलं किती मार्कानं कटला, जे सत्य बोलतात समजा 1 मार्कानं 2 मार्कानं किंवा वेटिंगवर राहिलो किंवा वयानं कटलो, हे पण सत्य आहे। काही विद्यार्थी 10, 20, 25 मार्कानं कटले, ते सांगतात 2 मार्कानं कटलो, 5 मार्कानं कटलोय। पण हे सत्य झाकत नसतं। तर आपण स्वतःला काय करायचं, स्वतःचं सिंहावलोकन करायचं, स्वतःला बघायचं, स्वतःच्या नजरेमध्ये बघायचं का आपण किती मार्कानं कटलेलो आहे। मग त्याच्यापासून आपल्याला धडा घेणं महत्त्वाचं आहे। जे सुरुवातीपासून शाळेमध्ये सतर्क होते ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यामध्ये सतर्क असतात, त्यांना सांगायचं काम पडत नाही। पण जे पहिल्यापासून डायरेक्ट सतर्क नाही, पण त्यांना कळाले की 8वी 9वी 10वी मध्ये आल्यानंतर की आता मला नोकरीला लागायचं, त्यांना माहिती आहे आता कॉफी सेंटरमध्ये आपण पास होऊन घेऊ, चालले पुढं। आणि त्याच्यानंतर नेमकी अडचण येते की शालेय जीवनामध्ये असताना त्यांनी शालेय अभ्यास चांगल्या पद्धतीने केलेला नसतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं म्हटल्यानंतर तर त्यावेळेस थोडी अडचण येते। काही विद्यार्थ्यांना 5-5, 6-6 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, काही विद्यार्थ्यांना 10 वर्ष लागतात। आता इतका टाईम लागण्याची काही आवश्यकता नाही, कारण इथं शिस्तबद्ध नसतं। आपण कटलोय, जे नवीन विद्यार्थी असन, काही जुने विद्यार्थी असन, स्वतःला बघायचं की आपण आपले कच्चे दुवे कुठे आहे, काय आहे ते बघायचे आणि ते पक्के करत चालायचे। आता नेमकी भरती झाली, खुशाल या ठिकाणी काय करता तुम्ही, एन्जॉयमध्ये गेलात। माझ्या मते हे ठीक आहे, माणसाला आनंद आहे, आनंदामध्ये अभ्यासही करू शकतो, आनंदामध्ये तुम्ही तुमचं ग्राउंडही करू शकता, सगळं आनंदानं करू शकता। परंतु याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जे आपलं टार्गेट आहे, आपला जो ट्रॅक आहे त्याच्यापासून बाजूला व्हायचं नाही। आता मला सांगा, तुम्ही कटले, काही जण लगे कटले तर असे करतात की 15-20 दिवस किंवा 1 महिना धडवून ग्राउंडलाही सुद्धा लागतात आणि त्याच्यानंतर अभ्यासाला लागतात, त्याच्यानंतर ढिले पडतात, म्हणजे शांत होतात। असं शांत होण्याचं काहीच कारण नाही ना। मला माहिती आहे तुम्हाला थोडंसं झाली, आपत्ती आल्यासारखं झालं आहे, 2-2, 4-4 मार्कानं कटल्यानंतर। ती आपत्ती झालं गेलं ते विसरा, पुढच्या कामाला लागा। म्हणजे भूतकाळाची आठवण करायची नाही, भविष्यकाळाची चिंता करायची नाही, वर्तमान काळामध्ये आनंदामध्ये जीवन जगत असताना आपलं काम करायचं आहे। आणि तेही सुद्धा कसं करायचं, स्टॅमिना, टेक्निक आणि टायमिंग सेटिंगमध्ये। आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला काय कंटाळा आला असं, ठीक आहे, फिजिकल थोडं रिलॅक्स द्या, 8-15 दिवस द्या रिलॅक्स, बिलकुल माइंड रिलॅक्स करा। आणि थोडं काय करायचं, पुस्तक सोडू नका। कुठेही तुम्ही लग्नाच्या कार्यक्रमामध्ये जात असन किंवा जावळ्याच्या कार्यक्रमामध्ये जात असन, त्या ठिकाणी कोणतं तरी पुस्तक तुमच्यासोबत न्या। ते कार्यक्रम चालू असतानाही तुमचं वाचन चालू ठेवा, तुमच्या याच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे। दिवसातून वाचन चालू ठेवा, तुमची लिंक तोडू नका, सातत्य ठेवा। जर तुम्ही सातत्य ठेवलं नाही तर लिंक तुटते आणि अभ्यासाची सवय लागण्यासाठी, लिंक जोडण्यासाठी थोडासा कालावधी लागतो, म्हणून आपली लिंक तोडायची नाही। तुम्ही महापुरुषांचे पुस्तक वाचा, जे शाळेचे पुस्तक असेल ते वाचा, नेत्यांचे जे सक्सेसफुल झालेले त्यांचीही सुद्धा पुस्तक वाचा, त्यांच्यापासूनही बोध घेता येतो। तर असं मला त्या ठिकाणी सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला लागलेला असाल, तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल, ते एखादं विनोदी पुस्तक सोबत ठेवा। एखादं जे सक्सेसफुल झालेले, जे शास्त्रज्ञ असेल त्यांचं पुस्तक जवळ ठेवा, की कंटाळाला वाचताना की त्याच्यामुळे कधी एखादं प्रकरण, एखादं चॅप्टर वाचा, त्याच्यामुळे तुमच्या मनाला धीर मिळेल, असंही तुम्ही करू शकता। पण विनोदी पुस्तक जर जवळ ठेवलं समजा, तर एक प्रकरण काय समजा साधारण 15-20 मिनिटाचं, 10 मिनिटाचं असेल, ते वाचून टाकायचं आणि पुन्हा आपल्या अभ्यासावर तुटून पडायचं आहे। प्रत्येक गोष्टीचं नियोजन करा। मला 2 तास गणितासाठी द्यायचे, 1.5 तास बुद्धिमापनसाठी, का 2 तास बुद्धिमापनसाठी द्यायचं, मराठी व्याकरणासाठी 2 तास द्यायचे, त्यानंतर राहिलेला 5-6 घंटे असं ते जनरल नॉलेजसाठी द्यायचे। पण एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम आहे। जे विद्यार्थी क्लास लावत असतील, त्या क्लास लावण्याच्या अगोदर जिथं मेंढर वळण ठेवू नका। जास्त संख्येत जिथं असं मुलामुलींची, तिथं जायच्या अगोदर विचार करा की या ठिकाणचे शिक्षक कसे शिकवतात, तयारी कशी करून घेतात,
तयारी करण्याची दिशा कशी आहे. आता माझी समजा वैयक्तिक ऑफलाईन आणि ऑनलाईनची दिशा वेगळी आहे. आता याच्यामध्ये काय मी घेत असताना काय करतो की ज्या विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमापन जमत नाही त्याचं बेसिक फाउंडेशन म्हणजे बेसिक ड्रिल फाउंडेशन घ्यावं लागतं. ज्यांचे बेकबीचे पाडेपाठ नाही, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नाही, त्यांना 0+1 0+1 0 × 1 0/1 1/0 इथून त्यांची तयारी करावी लागते. कसाही मुलगा असू द्यात, जमत नसेल तर 15 ते 20 दिवसामध्ये त्यांच्या बेड्या तुटतात. काही विद्यार्थ्याच्या 2 ते 3 दिवसापासून बेड्या तुटायला सुरुवात होते. आणि असे विद्यार्थी गणित बुद्धिमापनमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतात. आता आपल्याला काय करायचं, गणित बुद्धिमापन, मराठी व्याकरण आणि जीके याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपण घेऊ शकतो. आणि चालू घडामोडीचा आहे, 1-2 मार्क लय जुना असेल आणि त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष असेल त्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे 4 विषय याच्यामध्ये हमखास आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर विद्यार्थी मित्रांनो आता मी सुरुवात केलेली आहे, सुरुवात झालेली आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये सुट्ट्या जर दिल्या असेल आता थोडं काय होतं, मी पण शांत झालो की 15 दिवस म्हटलं स्वतःला सुट्ट्या देऊन टाकायच्या. एकदा सुरुवात केली की पुन्हा 11.5 महिने पाहायचं कामच नाही. त्याच्यामुळे स्वतःला सुट्टी दिली. पण सुट्टी दिली म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी सुद्धा पुस्तकाचं वाचन चालू ठेवलेलं आहे. महापुरुषांचे पुस्तकं वाचायचे, ते वाचनाच्या बाबतीत नाही, कारण आपली लिंक तोडायची नाही हे ध्यानात ठेवायचं. कारण शार्प बुद्धी त्याच्यामुळे राहते, शिक्षणामुळे, वाचनामुळे. तर त्याच्यामुळे ती सवय सोडायची नाही. तर आता आपला प्लॅन कसा आहे की दररोज काय करायचं की डेली टेस्ट ठेवली. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं आज टेस्ट झाली समजा महाराष्ट्राचं भूगोल आणि मराठी भाषेचा उगम आणि समानार्थी शब्द. आता महाराष्ट्र झालाय समजा, याचे एका विषयाचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 10 प्रश्न. तर पेपर झाल्या आज काय करायचं, उद्याच्यासाठी भारताचा भूगोल द्यायचा आणि संधी आणि विरुद्धार्थी शब्द असा अल्टरनेट आपल्याला डेली टेस्टमध्ये द्यायचे. 15 प्रश्न जीकेचे आणि 10 प्रश्न मराठी व्याकरणचे. ही एकदा पक्क झाल्यानंतर आपल्याला गणित बुद्धिमापनची सुद्धा डेली टेस्टमध्ये चालू करावं लागेल. हे तर झालंच, पण आता क्लासमध्ये शिकवत असताना 3-3.5 महिन्यामध्ये गणित बुद्धिमापन मराठी व्याकरण शिकवून झालं पाहिजे. डबल रिव्हिजन देणं शिक्षकाचं काम आहे. आता मी स्वतः शिकवतो आणि स्वतः त्या ठिकाणी टेस्ट घेतोय. ब्रँडेड पुस्तक आहे, त्याच्यात काही संशय नाही. आणि तुमचा विसर न पडण्यासाठी काय करायचं, एका आठवड्यात 2 पेपर ठेवायचे. 5 चॅप्टर गणिताचे त्यावर 20 प्रश्न, 5 चॅप्टर मराठी व्याकरणचे त्यावर 20 प्रश्न, 5 चॅप्टर बुद्धिमापनचं त्याच्यावर 20 प्रश्न, असं तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे. म्हणजे हे झाले 60 प्रश्न. जीकेचे 2 विषय म्हणजे एक वेळेस महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याच्यासोबत राज्यघटना 75 20 मग किती झालं 100 प्रश्नाचा प्रश्न. पुढच्या वेळेस भारताचा भूगोल त्याच्यासोबत इतिहास याच्यावर 15 प्रश्न आणि चॅप्टर पुढचे असतील 5 चॅप्टर 20 प्रश्नाचे, म्हणजे असे 100 प्रश्नाचं. एका आठवड्यात 2 पेपर. म्हणजे पेपर केव्हा होणार लक्षात घ्या, एक पेपर बुधवारी होणार, 2 नंबरचा पेपर शनिवारी होणार. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय 2 पेपरचा मारासुद्धा ठेवायचा, इकडनं डेली टेस्टचा मारा ठेवायचा आणि त्याच्यानंतर गणित बुद्धिमापन आणि मराठी व्याकरण हे क्लासमध्ये शिकवायचं. ऑनलाईन तुम्हाला गणित बुद्धिमापन मिळेल, आलं लक्षात. आणि जे 1 लायनरचे समजा मराठी व्याकरणचे 7000 प्रश्न आहेत ते तुम्हाला रेकॉर्डिंगच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, आलं लक्षात. आणि PDF सुद्धा मिळेल. आणि जीकेचे 25000 प्रश्न, आलं लक्षात. आता जीकेचे 25000 प्रश्न आपल्याला असे करायचे, 3300 प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल आहे, 51 प्रश्न भारताचा भूगोल आहे, 1900च्या पुढं प्रश्न जगाचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास 2600 प्रश्न, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास त्याचे 1150 प्रश्न, त्यानंतर राज्यघटना 3500 प्रश्न, पंचायत राजचे 1150 प्रश्न, 1250 समाज सुधारकाचे प्रश्न आणि चालू घडामोडी तर आहेच, आलं लक्षात. ते सुद्धा 1 लायनर तुम्हाला भेटून जातील. पण दिलेल्या पद्धतीने तुम्ही टार्गेट द्यायचे, पूर्ण करायचे. मी तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा देतो आहे जीकेची. एकचा स्पीड ठेवला समजा तुम्ही तर तुमचे 550 ते 600 प्रश्न एका तासामध्ये होतात. 1.5चा स्पीड ठेवलात 900 प्रश्न होतात. हे तुमच्या हातामध्ये. आणि तुम्ही लास्टमध्ये मला माहिती आहे 1000 प्रश्नाच्या पुढं तुमचं येणार म्हणजे काय 3 तासामध्ये जवळपास तुम्ही 2500 ते 3000 प्रश्न हमखास त्या ठिकाणी तुमचे डेली होणारच आहे. रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्याला खेचायचे. त्याच्यामुळं तुम्ही ढिल्लं पडायचं नाही, आलं लक्षात. तुम्हाला ढिल्लं पडू देत नाही. साचा एकदम जबरदस्त आहे. त्याच्यामुळं आताच काय करायचं, तुम्ही डेली टेस्टसाठी 199चा
जो आहे तो 6 महिन्याचा कोर्स घ्यायचा आहे डेली टेस्टसाठी. आणि त्याच्यानंतर 6 महिन्याचा जो कोर्स आहे 499चा, त्याच्यामध्ये गणित बुद्धिमापन तुम्हाला ऑनलाईन मिळेल. आणि बाकीचे जी के झालं, मराठी व्याकरणचे झाले, 1 लाईन क्वेश्चन 32चे ते सुद्धा तुम्हाला मिळेल. आपल्याला टार्गेट देऊन सगळं काही करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं लूज पडायचं नाही. नवी महाराष्ट्रामध्ये नवी दिशा लवकरात लवकर पुढे येत आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही काय व्यवस्थित शिकवणं, टीचिंग, PDF आणि तुम्हाला रजिस्टर बनवणं आहे गणित बुद्धिमापनचे 200-200 पेजेसचे. ज्याला ड्रिल फाउंडेशन जमत नाही त्यांचं ड्रिल फाउंडेशनसुद्धा घेणं आहे. म्हणून कोणताही विद्यार्थी मागं राहता कामा नाही. आता याचा फायदा काय होणार आहे, कोणकोणत्या फायद्यामध्ये होणार तुम्हाला सांगतो मी. 1 नंबर पोलीस भरती, वन खातं, आर्मी भरती, SSCGD, इंग्रजी सोडून तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जलसंपदा म्हणजे जिल्हा परिषदेच्या सहसेवक, जेवढ्या परीक्षा असेल तेवढ्या, त्याच्यानंतर न्यायालय. तर आपल्याला या संदर्भात चौकशी या ठिकाणी तयारी घ्यायची. याचा फायदा हमखास होणार. महाराष्ट्राचा भूगोल सोडला तर सेंट्रलसाठी हमखास फायदा होणार. मी ब्रँडेड पुस्तकातून त्या ठिकाणी घेतो आहे. गणित आणि बुद्धिमापनचे नमुन्यासहित एक्सरसाइजचे टोटल प्रश्न शिकवत आहे. आणि त्याचे रजिस्टर बनवायचे. कारण तुम्हाला दिलेलं टार्गेट तुम्हाला रजिस्टरमध्ये बघून का नाही. आणि तो अभ्यास कसा करणं आहे, 1 नंबर गणिताचा 1, 3, 5, 6 ते गणितं सोडून पाहिजे. 2, 4, 6 हे गणितं सिरियल नंबर वाईज वाचायचे. आणि पुढचा अभ्यास अशा पद्धतीने चालायचा आहे. जसा जसा तुमचा अभ्यास वाढत जाईल तसं तसं तुमचं टेक्निकल सिस्टम वाढत जाईल. कारण तुम्हाला स्टॅमिना, टेक्निक आणि टायमिंग सेटिंग वाढवायचं आहे. इकडून क्लचचा मारा, इकडून पेपरचा मारा, तिकडून तुमचा अभ्यासाचा मारा. सगळीकडून मारा असल्याशिवाय तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. आणि नवी दिशा अकॅडमी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये राहत असतील त्यांनी टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर जॉईन व्हा. पैसे जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. ग्राउंडची भीती बाळगू नका. ग्राउंडचे तुम्ही डेली रोटेशन चालू ठेवा. मी लवकरच माझं कॅल्शियम पूर्ण होताच 8.7 होताच मी तुमच्यासमोर वर्कआउटसुद्धा घेणार आहे. त्याच्यामुळे कुठे अकॅडमीमध्ये जायचं आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने रनिंग सांगितलं त्या पद्धतीनं आणि वर्कआउट्स जसं सांगितलं तसं करायचं. तुम्ही 45 ते 50च्या दरम्यान तुम्ही मार्क हमखास घेणार ग्राउंडमध्ये, यात मला डाऊट नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.